हॅलो स्टुडंट. सो आपण टाईप्स ऑफ नर्सरी हा पॉईंट बघतो आहे 6 टॉपिकमधला नर्सरी मॅनेजमेंटमधला. त्याच्यामध्ये लास्ट लेक्चरला आपण ऑन द बेसिस ऑफ पिरियडवाले जे टाईप्स होते ते पाहिले होते. कुठले होते तर टेम्पररी आणि परमनंट नर्सरी. ओके, तर आत्ता बघणार आहोत टाईप्स ऑफ नर्सरी ऑन द बेसिस ऑफ काइंड ऑफ प्लांट मटेरियल रेज. ओके, तर फर्स्ट आहे फ्रूट प्लांट नर्सरी. इन दिस नर्सरी सीडलिंग्स अँड ग्राफ्ट ऑफ फ्रूट क्रॉप आर डेव्हलप. तर फ्रूट प्लांट नर्सरीमध्ये काय असणार आहे तर तिथे जे फ्रूट प्लांट्स आहेत ते वाढवले जाणार आहेत. फ्रूट क्रॉप्स आर मेनली प्रोपॅगेटेड व्हेजिटेटिव्हली अँड नीड स्पेशल टेक्निक फॉर प्रोपॅगेशन ॲज वेल ॲज मेंटेनन्स. तर जे काही फ्रूट क्रॉप असणार आहेत त्याच्यातनं आपल्याला चांगल्या प्रकारचे फ्रूट मिळाले पाहिजेत. ह्याच्यासाठी ते जे काही प्लांट्स असणार आहेत ते नीट तयार करणं गरजेचं असणार आहे आणि त्याचं मेंटेनन्ससुद्धा चांगल्या पद्धतीने ठेवणं गरजेचं असणार आहे. मँगो, गावा, पोमेग्रेनेट, सॅपोटा, ऑरेंज एक्सेट्रा आर प्रोपॅगेटेड विथ व्हेजिटेटिव्ह मेथड. Fruit nurseries are essential for production and maintenance of graft as well as a mother plant of scion and rootstock. तर ह्याच्यामध्ये मदर प्लांटसुद्धा खूप गरजेची असते, ज्याच्यावरून आपण काय करू शकतो तर ग्राफ्टिंग म्हणजे कलम बांधून नवीन प्लांट्स तयार करू शकतो. ओके, ह्याच्यानंतर नेक्स्ट आहे व्हेजिटेबल नर्सरी. In this nursery, seedlings of cauliflower, cabbage, brinjal, chili, onion, tomato, etc. are prepared. तर व्हेजिटेबल नर्सरीमध्ये वेगवेगळ्या जे काही व्हेजिटेबल्स आहेत त्यांचे प्लांट्स प्रिपेअर केले जातात. ऑल व्हेजिटेबल एक्सेप्ट फ्यू लाईक पोटॅटो, स्वीट पोटॅटो, बल्बस व्हेजिटेबल अँड सम अदर आर रेज बाय सीडलिंग. तर ह्याच्यामध्ये जे काही पोटॅटोसारखे जे काही प्लांट्स असतील त्यांचे प्लांट नर्सरीमध्ये नाही मिळत. व्हेरी फ्यू व्हेजिटेबल आर पेरेनियल लाईक लिटिल गर्ड, ड्रमस्टिक, कॅलोकॅशिया एक्सेट्रा सीडलिंग आर टू बी प्रोड्यूस ऑन लार्ज स्केल इन शॉर्ट पिरियड. तर जे शेवग्याच्या शेंगांचे झाडं वगैरे असतात तशा पद्धतीचे झाडंसुद्धा कमी पिरियडमध्ये जास्तीत जास्त प्लांट्स तयार करता येतात. त्याच्यानंतर थर्ड आहे फ्लॉवरिंग प्लांट्स नर्सरी. तर फ्लॉवरिंग प्लांट्स नर्सरीमध्ये काय असणार आहेत तर जी शोची फ्लॉवरिंग प्लांट्स असतात त्यांचं प्रिपरेशन तिथे केलं जातं. द सीडलिंग्स ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स लाईक मॅरीगोल्ड, कॅर्नेशन, पेट्युनिया, सॅल्विया, रोज, कॅलियस, ॲस्टर, डायॅन्थस एक्सेट्रा आर डेव्हलप इन दीज नर्सरीज. ओके, ऑर्नामेंटल अँड फ्लोरिकल्चर क्रॉप are numerous and are propagated vegetatively like gladiolus, carnation, roses, lilies etc. तर जे काही ऑर्नामेंटल किंवा फ्लोरिकल्चर प्लांट असतात ते वेगवेगळ्या व्हरायटीचे असतात आणि ते इझिली आपण व्हेजिटेटिव्हली प्रोपॅगेट करू शकतो. म्हणजे त्यांची कलमं बांधून किंवा त्यांच्या फांद्या वगैरे लावून ते इझिली वाढवता येतात. There is a large group of ornamental plant. It is propagated by seed and seedlings. For example, aster, marigold, salvias etc. आणि काही प्लांट्स असे आहेत की त्यांच्या सीड्स लावून ते प्लांट्स असतील ते वाढवले जातात. फॉर एक्झाम्पल गोंड्याचं झाड जे असतात ते गोंड्या काय केलं जातं तर गोंडा कुस्करून टाकला की त्याच्यापासून मग झाडं तयार होतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे फॉरेस्ट नर्सरी. The seedling of plant useful for forestation like pine, oak, teak, eucalyptus, casuarina etc. are prepared and sold. तर फॉरेस्ट नर्सरीमध्ये काय असणार आहे जे फॉरेस्ट प्लांट असतात ते तिथे वाढवले जातात. त्यानंतर आहे मिसलेनियस नर्सरी. इन सच टाईप ऑफ नर्सरी प्लांट विथ ग्रेट इकॉनॉमिक व्हॅल्यू, रेअर अँड मेडिसिनल हर्बल प्लांट आर प्रोपॅगेटेड. मिसलेनियस नर्सरीमध्ये असे जे काही रेअर प्लांट असतील खूप कमी ठिकाणी मिळणारे प्लांट्स ते वाढवले जातात. त्याच्यानंतर जे काही
मेडिसिनल प्लांट्स असतील किंवा हर्बल यूज जो ज्या प्लांट्सचा असतो अशा पद्धतीचे प्लांट्स तिथे वाढवले जातात. इन दिस नर्सरी प्लांट लाईक जेरिनियम, सँडलवूड, कॅलेंडुला अँड बांबू आर प्रोपॅगेटेड. ओके. त्यानंतर आहे मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट नर्सरीज. देअर इज considerable increase in people adopting Ayurvedic medicine, which reflect in more demand of medicinal plant, for example shatavari, aloe vera, etc. तर मेडिसिनल आणि ॲरोमॅटिक प्लांट्स जे आहेत त्यांचासुद्धा यूज खूप मोठ्या प्रमाणात होतो. कशासाठी तर एकतर वेगवेगळे मेडिसिन्स तर प्रिपेअर होतात. आयुर्वेदिक मेडिसिन तर हे जे मेडिसिनल प्लांट्स असतात पूर्णपणे त्याच्यापासूनच तयार झालेले असतात. त्याच्यानंतर वेगवेगळे स्किन केअर्स असतात, शॅम्पू, फेसवॉश जे काही वेगवेगळे असतात ते सुद्धा हे जे मेडिसिनल प्लांट्स असतात त्यांच्यापासून प्रिपेअर केले जातात. त्याच्यामुळे त्यांचीसुद्धा तितकीच गरज असते. ओके. तर हे काय झालं, टाईप्स ऑफ नर्सरीज ऑन द बेसिस ऑफ प्लांट मटेरियल टू बी रेज. ओके. थँक्यू.